ज्या दिवशी सदर ही जी दगडफेकीची घटना घडली त्या दिवशी आम्ही स्वतः आणि इतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेच्या विरोधात FIR दाखल केली होती. सदर FIR दाखल करताना आम्ही तिथं स्पेसिफिक मागणी केली होती की सदर जी काही जामा मस्जिद आहे आणि सय्यद बाबा दर्गा आहे इथून वारंवार अशा बेकायदेशीर घटना घडत असतात. म्हणून ही जी काही अतिक्रमित दर्गा आणि जी मस्जिद आहे ही एक बेकायदेशीर ऍक्टिव्हिटीचं एक हब बनलेली, म्हणून त्याच्यावर एक कायदेशीर कारवाई करून ती सीज करून तिला जमीनदोस्त करण्यात यावं म्हणून आपण एक स्पेसिफिक तिथं मागणी केलेली होती. आणि त्या संदर्भात तिथं प्रचंड मोठ्या संख्येने जमा झालेला जो काही हिंदू समाज होता त्यांची ती प्रकर्षाने मागणी होती. तसा तो प्रक्षोभ तिथं उसळून आलेला होता. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने आपल्याला आश्वासित केलं होतं की आम्ही लवकरच त्या संदर्भात कारवाई करू म्हणून. पोलीस प्रशासनाकडून यात जी कारवाई करण्यात आली त्यावर आपलं समाधान आहे का की पुढील आणखी कारवाई अपेक्षित आहे? मला असं सांगावंसं वाटतं की प्रशासनाला आणि हिंदू समाजाला नेमकी ह्या ज्या वारंवार हिंदू सणांवर किंवा हिंदू मिरवणुकांवर ह्या ज्या काही जिहादी लोकांकडून दगडफेकीच्या आणि हल्ल्याच्या जे काही कारवाया केल्या जातात याकडे जरा बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला गेला पाहिजे. ही कुठली सामान्य क्रिमिनल ऍक्टिव्हिटी नसून हे बघा जसं अमरनाथ यात्रा आहे किंवा वैष्णोदेवी यात्रा आहे, या यात्रेवर जसा आतंकवाद्यांकडून हल्ला केला जातो जेणेकरून ह्या यात्रा कुठेतरी थांबाव्यात आणि हिंदूंमध्ये दहशत निर्माण करता यावी, ही त्याच स्वरूपाची घटना आहे. आपण जरा ह्या गोष्टीकडे त्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. याच्या पाठीमागचं जिहाद्यांचं सेंटिमेंट आपण बघितलं पाहिजे. जिहाद्यांचं सेंटिमेंट हेच आहे की ह्या हिंदू समाजामध्ये दहशत वाद निर्माण करून त्यांना त्यांच्या धार्मिकतेपासून दूर करण्याचा हा त्यांचा डाव आहे. हे आपल्याला हिंदू समाजाला हे समजलं पाहिजे. म्हणून आपण ह्या घटनेकडे आतंकवादी घटना म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे आणि प्रशासनाने पण त्याच स्वरूपाची कारवाई या घटने संदर्भात केली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्या परिसरात वारंवार अशा घटना घडत असताना कुठेतरी हिंदू समाजाला लक्ष करत जे हिंदू समाजाचे सण उत्सव आहे ते बंद करण्याचे मनसुबा जिहाद्यांचा दिसतोय का आपल्याला? हो, नक्कीच. जिहाद हा काय हे नेमकी समजलं पाहिजे. जिहाद हा काय म्हणजे काफिर यांच्या विरोधातच हा चाललेला एक प्रकारचा युद्धच म्हणावं त्यांच्या दृष्टिकोनातून. आता हे युद्ध एका बाजूनी लढलं जातंय, दुसऱ्या बाजूनी तितकंसं लढलं जात नाही, कारण हिंदू थोडासा त्या बाबतीत अज्ञानी किंवा गाफील आहे. हिंदूला हे दिसत नाहीये की येणाऱ्या काळामध्ये कुठलं संकट आणि सावट त्याच्यावर येऊन टेकलेलं आहे. म्हणून त्या संदर्भात हिंदूंनी जागं होणं, एकत्र होणं आणि याचा प्रतिकार करणं, त्याच भाषेमध्ये प्रतिकार करणं खूप गरजेचं आहे. म्हणून याच्यामध्ये बजरंग दल यांची भूमिका फारच महत्वाची ठरते. बजरंग दलाने जी काही भूमिका घेतली इतिहास घडवण्याची ती भूमिका अतिशय योग्य आहे आणि इतिहास घडल असा मला विश्वास देखील आहे. आणि पोलीस प्रशासनाला जर यामध्ये कारवाई कशी करायची हे समजत नसेल तर पोलीस प्रशासनाला मी सांगू इच्छितो की या देशामध्ये एक कायदा आहे ज्या कायद्याला आपण UAPA ऍक्ट म्हणतो. UAPA म्हणजे काय? अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट 1967. याच्या कलम 33 आणि 43A नुसार पोलीस प्रशासन या आतंकवादी गतिविधी ज्या चालतात या असल्या मस्जिदीमधून त्यांच्यावर कारवाई करू शकते. मग प्रशासनाला या गोष्टी माहिती नाहीत का किंवा प्रशासन या गोष्टी करायला कुठं घाबरतंय का असाही सवाल त्याच्यामध्ये उपस्थित होतोय.
एकीकडे मुस्लिम समाजाकडून गंगा जमुनी तहसीबचा दावा केला जातोय आणि त्यात दुसऱ्या बाजूने हिंदू समाजावर दगडफेक केली जाते आणि त्यातच जिहादी शब्दावर आक्षेप केला जातोय. यावर आपली काय प्रतिक्रिया? आता काय आहे, जिहाद हा शब्द नेमकी इन्स्पायर कशापासून होतो आणि त्याचा अर्थ काय याचा अभ्यासपूर्वक माहिती ही हिंदू समाजाला नाही. जिहाद हा स्पेसिफिक जो काफिर असतो, जो मुस्लिम नाही, त्यांच्याच विरोधात केला जातो आणि त्याचं स्वरूप फार क्रूर स्वरूपाचं आहे. त्याच्यामध्ये माणुसकी ही बघितल्या जात नाही. म्हणून हिंदूंना या गोष्टी कळायला पाहिजेत असं कुठंतरी आम्हालाही वाटतं आणि बजरंग दल त्या स्वरूपाचं काम इथून पुढं करेल ही मी तुम्हाला शाश्वती देतो. यापुढील काळामध्ये आपली या गंभीर प्रश्नाबाबत काय भूमिका राहणार? आमची भूमिका हीच आहे की प्रशासनाने मी आता सांगितलेला जो कायदा आहे त्याचा वापर करत सदर मस्जिदीवर आणि त्या दर्ग्यावर कारवाई करावी. अन्यथा बजरंग दलाने जे काही प्रशासनाला इशारा दिलेला आहे ती घटना घडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे पोलीस प्रशासन राहील व शासन प्रशासन राहील हे मी तुमच्या माध्यमातून त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो. आता गंगाई आपली, यमुनाई आपली, मग ही गंगा यमुनी तहजीब आली कुठून आणि याच्यामध्ये बळी कोण जातोय याचा विचार आपण केला पाहिजे. हिंदू हा सहिष्णू आहे. हिंदू हा कुणाच्या धर्माच्या विरोधात जात नाही. हिंदू हा कुणाच्या धार्मिकतेच्याही विरोधात जात नाही. परंतु दरवेळेस हिंदूंना या आतंकवादी कारवायांनाच का सामोरं जावं लागतं? आणि जर गंगा जमुनी तहजीब खरंच एक्झिस्ट करती, खरंच ती कुठंतरी आहे, तर मग मला सांगा ही घटना घडल्यानंतर किती मुस्लिम संघटना असतील किंवा मग जे काही आपण चांगले मुस्लिम म्हणतो ते समोर येऊन ह्या घटनेचा निषेध करताना दिसले किंवा या घटनेच्या विरोधात बोलताना दिसले, हे तुम्हीच आम्हाला सांगावं. म्हणून गंगा यमुना तहजीब हे हिंदूंना शिकू नये. हे हिंदूंना शून्य बनवण्याचं एक हत्यार आहे. याद्वारे हिंदूंना फक्त त्यांच्याकडून त्यांचं शौर्य काढून घेतलं जातं, जेणेकरून त्यांनी त्यांच्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या धर्मासाठी कुठेही लढता कामा नये, आवाज उठवता कामा नये. म्हणून हिंदूंना या गंगा जमुनी तहजीबच्या नावाखाली दाबण्यात आलेले आहे. ही घटना घडल्यानंतर कुठेतरी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढे येणं गरजेचं होतं, परंतु स्थानिक प्रतिनिधी मौन बाळगताना दिसत आहे. यावर आपली काय प्रतिक्रिया? स्थानिक प्रतिनिधी किंवा राजकीय पक्ष यांचा जर विचार केला तर यांचा डीएनए असा असतो की हे वोट बँकचा विचार आधी करत असतात. आता आपल्याला ह्यावर जास्त बोलण्याची तशी काही गरज नाहीये. वोट बँक कोण आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक लोकनेते या वोट बँक साठी काय करू शकतात हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणून त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा करणं हे योग्य नाही. हिंदूंनी आपला लढा स्वतःच हातात घ्यावा आणि तो आपल्या पद्धतीने लढावा. म्हणून हिंदूंना मी या व्हिडिओद्वारे आव्हान करतो.